त्यांनी संघर्ष केला, त्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे. त्याचप्रमाणे आज कामगार दिन आहे. कामगाराचं देखील आपण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडनं सन्मान करण्याचा ह्या ठिकाणी एक साथ आपले कामगार आहेत त्यांचा देखील आपण ह्या ठिकाणी सन्मान करणार आहे. कामगाराच्या हिताचं जे राज्य होतं ते फक्त काँग्रेसच्या काळात होतं. ह्या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याचं जर काम कोण केलं असेल ते केवळ काँग्रेस पक्षाने व काँग्रेसच्या जेवढेही आमचे मुख्यमंत्री झालेत आणि देशातील जे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूपासून अनेक लोकांनी महाराष्ट्राला ताकद दिली. महाराष्ट्र पुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बघितलात की महाराष्ट्र हे देशामधील एक चांगल्या स्थानावर महाराष्ट्राची या ठिकाणी प्रगती झाली होती आणि त्याकरता अनेक मोठमोठ्या योजना शेतकरी हिताच्या असतील, डॅम बांधण्याचं असेल, उजनी धरणाच्या अनेक धरणाची निर्मिती असेल, त्या धरणामधून अनेक शेतकऱ्यांना हजारो शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम असेल. महाराष्ट्र एक उत्पन्नाच्या बाबतीत एक नंबर देशामधला हा देश. महाराष्ट्र हा राज्य उत्पन्नामध्ये राज्यातील देशामधील एक नंबर हा राज्य. आज बघताय की आजचं जे सरकार आहे ते शैक्षणिक लक्ष देत नाहीत, शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत, कामगाराकडे लक्ष देत नाहीत. महिलांवर अत्याचार दिवसा होतो आहे, यांच्या कुणाकडे काही लक्ष नाही. केवळ हिंदू मुस्लिम करणं, जातीचे पाचं राजकारण करणं, शैक्षणिक धोरणाकडे कुठलं लक्ष नाही. पण जे काय ह्या राज्यामध्ये देशामध्ये झालं ते काँग्रेसने ह्या देशाला प्रगतीपथावर नेलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण बघताय की महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आपल्याला सगळ्याला अभिमान आहे की महाराष्ट्राची निर्मिती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आपण महाराष्ट्राच्या दिनी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपले देशाचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब व आमच्या आईसाहेब उज्ज्वलाताई यांचा देखील लग्नाचा वाढदिवस आहे. आपण हे झालं राहतून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे. आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आईसाहेबांना आमच्या शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लागावं. काँग्रेस पक्ष काही लोक म्हणतात की आज बॅकफुटर आहे, पण काँग्रेस पक्ष हा बॅकफुटर नाही. काँग्रेस पक्षाचे ह्या देशामध्ये 100 खासदार आहेत. राहुल गांधी आपल्यासाठी देशासाठी लढत आहेत, आपल्या नेत्या प्रणिता शिंदे लढत आहेत. कधी राज्यामध्ये देशामध्ये त्यांची सत्ता असते, पण अनेक वर्ष ह्या देशामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. आपण बघताय की राज्यामध्ये देशामध्ये ज्याप्रमाणे वोट चोरी झाली, अनेक लोकांवर अनेक मुख्यमंत्र्यांना ईडी आणि छापे पडून काही लोकांना पोलिसाची भीती दाखवून त्यास पक्षांतर करतायत. जे देशामध्ये चालू आहे ते राज्यामध्ये चालू आहे, जे राज्यामध्ये चालू आहे ते आपल्या शहरामध्ये चालू आहे. अनेक लोक आपले देखील काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे लोक त्यांनी ह्या ठिकाणी घेऊन सत्ता केली. पण ही सत्ता ही तात्पुरती असते. काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची नाळ हे गरिबावर जोडलेली आहे. त्यामुळं शिंदेसाहेब आपले नेते हे गरिबीतनं एक देशाच्या गृहमंत्री पण पोचले, हे खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष हे करू शकत आहे. त्यामुळं आपण आज महाराष्ट्र दिन निमित्त शुभेच्छा देतो आहे. पण काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आपल्या सगळ्यांना भविष्य काळामध्ये झुकून काम करावं लागेल. घराघरामध्ये काँग्रेस पोचवायला लागेल. आपल्या शहरामध्ये आता फक्त 3 वर्ष राहिलेले आहेत आणि उद्या खासदार जे आहेत त्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये राज्यात, देशात काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे अशा पद्धतीनं आपण सगळे काम करूयात. अधिक वेळ घेत नाही, पण आपल्या सगळ्यांना 1 मेच्या शुभेच्छा देतो आणि आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचा आभार व्यक्त करून माझ्या दोष संपवतो.